विविध भारती पुणे ठळक बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. केंद्र सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करत असून अनेक दशके वंचित राहिलेल्या घटकांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. देशात काल दिवसभरात 41,970 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या आता 91,792 इतकी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर 94.28% झाला आहे. काल दिवसभरात या आजारामुळे 482 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या 4,03,248 कोविड रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज ठाणे इथं हृदयविकारानं निधन झालं. ते 83 वर्षाचे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. एका नरभक्षक बिबट्यानं सोलापूर आणि बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून काल करमाळा तालुक्यातल्या अंजनडोहमध्ये त्यानं एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केलं. याआधीही या बिबट्यानं आष्टी तालुक्यात 3 आणि करमाळा तालुक्यात एकाचा बळी घेतला आहे. आष्टी तालुक्यातील वनविभागाने या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाकडे पाठवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.